मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, तर आजच्या दिवशी काय झालं, मार्केट थोडं फ्लॅट टू पॉझिटिव्हमध्ये ओपन झालं आणि एक चांगला मूव पण आलेला होता मार्केटमध्ये। आपण जी लेवल म्हटलं होतो 21,300 त्याच्यावरती मार्केटने एक मूव पण दिलेला होता। 21,300च्या खाली मार्केट स्लिप झालेलं होतं, खाली आलेलं होतं, पण तिथून एक रिव्हर्सल मार्केटमध्ये आलेलं होतं पुन्हा। नंतर मार्केट थोडं साईडवेज झालं, व्हॉलेटाईल झालं। मग येणाऱ्या सेशनसाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, मार्केटमध्ये अजून रेजिस्टन्स आहे 21,400चा, 21,400 21,500 हे महत्त्वाचे दोन रेजिस्टन्स असणार आहे, कारण की ह्याच लेवलवरती कॉल रायटिंग झालेली जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे या लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार। सपोर्ट कोणते असणार महत्त्वाचे, 21,300च्या खाली जेव्हा मार्केट जाईल इंट्राडेमध्ये तिथे पुट साईडला पण ट्रेड बनू शकतो। नंतर मार्केटसाठी जो सपोर्ट असणार 21,228चा, त्यानंतरचा सपोर्ट 21,180 तो आपण कालच्या दिवशी पण बघितलेला होता। निफ्टीमध्ये आजच्या दिवशी बाईंग आलेली होती, विकनेस नव्हता कोणताच, ठीक आहे। फॉलोअप बाईंग निफ्टीमध्ये आलेली होती, थोडं व्हॉलेटाईल सेशन होतं पण विकनेस नव्हती कोणती। बँक निफ्टीमध्ये काय झालं, याच्या अपोजिट झालं। त्यासाठी जाऊ आपण बँक निफ्टीच्या चार्टवरती। बँक निफ्टीमध्ये काय झालं, वरच्या लेवलपासून आपल्याला सेलिंग बघायला मिळाली। जसं निफ्टीमध्ये बाईंग झालेली होती, इकडे बँक निफ्टीमध्ये सेलिंग झाली। जो 48,000चा रेजिस्टन्स होता तिथे बँक निफ्टी सस्टेन नाही झाली, तिथूनच एक रिव्हर्सल दिला, ठीक आहे। तिथूनच एक मोठी सेलिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली आणि आजचा ट्रेंड जर बघितला बँक निफ्टीचा पूर्णपणे निगेटिव्ह होता। बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग झाली, तशी निफ्टीमध्ये झालेली नव्हती। निफ्टीमध्ये फॉलोअप बाईंग होती पण बँक निफ्टीमध्ये सेलिंग झाली। मग बँक निफ्टीसाठी कोणता मोठा रेजिस्टन्स असणार, तर 48,000ची लेवल, 48,000ची लेवलच बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स असणार। म्हणजे इंट्राडेमध्ये जर आपल्याला कॉल साईडला जायचं असेल तर आपण 47,744च्या वरती इथे कॉल साईडला जाऊ शकतो। मोठा हर्डल 48,000, जोपर्यंत 48,000 पार करत नाही बँक निफ्टी तिथे चांगल्या प्रकारची बाईंग येणार नाही। जेव्हा पण बँक निफ्टीवरती जाणार त्या ठिकाणी सेलिंग येणार। 47,600 पण एक रेजिस्टन्स असेल मार्केटसाठी, 47,600, 47,740 आणि मोठा रेजिस्टन्स 48,000। मार्केटसाठी सपोर्ट कोणता आहे, 47,330चा। इथे जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन या सपोर्टला पण ब्रेक करत असेल तर सेलिंग वाढेल। निफ्टी स्ट्रॉंग दिसते, बँक निफ्टी वीक दिसते, त्यामुळे लेवल बघून ट्रेडिंग करायची। कोणत्याही ठिकाणी ट्रेड घ्यायचा, स्टॉपलॉसचा वापर करायचा, स्टॉपलॉस शिवाय एंट्री घेऊ नका, ट्रेडला होल्ड करू नका। मोठे लॉसेस तुमच्या मार्केटमध्ये होऊ शकतात। ट्रेडिंगचे नियम असतात, नियमांचं पालन करायचं, नंतरच ट्रेडिंग करायची।